काय केलं, इथं दिलेलं इथं टाईप केलेलं आहे, पूर्ण एका लाईनमध्ये आपण टाईप केलं. आता फॉर्मॅटिंग करायचं. फर्स्ट स्टेप काय करायचं सांगतो. लेटर असं तयार करायचं ना आपल्याला इथे दिल्याप्रमाणे. फर्स्ट स्टेप एंटर करायचं. कुठं कुठं एंटर आहे बघा. 6 एंटर असतात. 6 पेक्षा कमी नाही, 6 पेक्षा जास्त नाही. एक एंटर इथं आहे हेडिंग नंतर, दुसरं एंटर डेट नंतर आहे, तिसरं आहे ऍड्रेस नंतर, चौथा आहे रेफरन्स नंतर. इथं 4 एंटर झाले. युअर फॅक्चुअली आणि झोनलमध्ये 2 एंटर, टोटल 6 एंटर असतात. पहिलं काम एंटर करून घ्यायचं. मेन हेडिंगला इथं पालघर नंतर 1 एंटर, पहिलं एंटर, दुसरा एंटर रेफरन्स नंबर इथं डेटला, दुसरा एंटर, तिसरा ॲड्रेस नंतर 3 एंटर, रेफरन्स चौथा एंटर, युअर फॅक्टरीला 5 वर 6. 6 पेक्षा कमी एंटर नाही आहे, 6 पेक्षा जास्त नाही. 6 एंटर असतात कुठलेही लेटर असू दे. 6 एंटर करून घ्यायचं पहिला. आता नेक्स्ट स्टेप, वरचं हेडिंग बोल्ड आणि अंडरलाईन आहे बघा. याला सिलेक्ट करू, वरचं हेडिंग निवडायचं, बोल्ड करायचं, अंडरलाईन करायचं आणि अलाइनमेंट सेंटर ठेवायचं. सिलेक्शन करा पूर्ण हेडिंग. पॅरेग्राफमध्ये अलाइनमेंट सेंटर, वरचं हेडिंग तयार झालं. स्टेप बाय स्टेप, कसंही करायचं नाही, स्टेप बाय स्टेप. आता डेट पाशी, आता रेफरन्स आणि डेटमध्ये अंतर आहे बघा. हा अंतर 4 टॅबचं असतं. 4 टॅब. इथं डेटच्या पुढं कर्सर ठेवून इथं 4 टॅब करायचं. 4 टॅब, 1 2 3 4. इथं खूप जास्त दिसून आलंय, इथं कमी दिसून आलं, ते बघत बसायचं नाही. काय 4च टॅब. डेट पण झालं. ऍड्रेसला काहीच करायचं नाही, ऍड्रेस जसं आहे तसं. सब्जेक्ट आणि रेफरन्स बघा पुढे आहे. इथं असतात 2 टॅब. इथं अंतर असतं 2 टॅब, 1 2 1 2. आणि याला बोल्ड करायचं. सब्जेक्ट रेफरन्स नेहमी बोल्ड असतं. 2 टॅब करून सिलेक्ट करा आणि इथं फॉन्ट मध्ये बोल्ड. हे झालं. नेक्स्ट, एव्हरी पॅरेग्राफ 1 टॅब. प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये 1 टॅब. 1 इथं 1, कुठं कुठं पॅरेग्राफ आहे तिथं 1. 1 टॅब करत जाईल. आणि पॅरेग्राफ दोन्ही साईडनं लेवल म्हणजे जस्टिफाय अलाइनमेंट करायचं. 1 टॅब करून झाल्यावर डिअर सर सोडून डिअर सरला सिलेक्ट करायचं नाही. ॲज पर जिथं पॅरेग्राफ सुरुवात आहे तिथून कुठं पॅरेग्राफ एंड आहे तिथंपर्यंत थँक्यू यू पर्यंत हे पण पॅरेग्राफच आहे. हे सर्व सिलेक्ट करायचं. अलाइनमेंट पॅरेग्राफमध्ये अलाइनमेंट जस्टिफाय करायचं दोन्ही साईड. लास्ट राहिलं काय, युअर फॅक्चुअली झोनल मॅनेजर. याला 3.5 इंडेंट करायचं. इथं युअर फॅक्चुअली झोनल मॅनेजर निवडायचं. इथं याला इंडेंट म्हणतो ना आपण. हे इंडेंट आहे बघा. हे बॉक्स, हे चौकोर बॉक्सला क्लिक करून 3.5 वर करेक्ट ठेवायचं, ड्रॅग करून 3.5. आणि सेंटर अलाइनमेंट द्यायचं. सेंटर अलाइनमेंट. आपलं लेटर फॉर्मॅट तयार झालं. काय काय केलं का रिव्हिजन सांगतो. अगोदर दिल्याप्रमाणे एका लाईनमध्ये टाईप केलं होतं आपण. पहिलं काम 6 एंटर. पहिलं काम 6 एंटर. कुठं कुठे एंटर आहे तिथं. नंतर आपण हेडिंगला बोल्ड अंडरलाईन केला फर्स्ट, त्याला मधी बसवला सेंटर. रेफरन्स डेटमध्ये 4 टॅब. आणि इथं सब्जेक्ट रेफरन्समध्ये 2 टॅब. 2 टॅब आणि बोल्ड. प्रत्येक पॅरेग्राफमध्ये 1 टॅब. आणि पॅरेग्राफ सिलेक्ट करायचं, लेवल जस्टिफाय करायचं. आणि जो युअर फॅक्चुअली झोनल असतं 3.5 वर इंडेंट करून सेंटर अलाइनमेंट करायचं. आपलं लेटर तयार झालं. सबमिट करण्या अगोदर कुठं स्पेलिंग मिस्टेक आहे का बघायचं. कुठं स्पेलिंग चुकला होता आपण बघून घ्यायचं. काय मिस्टेक असेल तर करेक्ट करून घ्या. वेळ भरपूर असतं आपला. मग सबमिट. आता रिझल्ट बघूत आपण. आलं पाहिजे. प्रेझेंटेशन आणि टायपिंग आहे, दोन्ही मिळून रिझल्ट आहे.
बरं काय? 15 मार्क. हा 15 पैकी 7.5ला 5 दाखवून झाले